नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण शिकूया व्यवसायाचे महत्त्व किंवा लाभ. व्यवसायाचे महत्त्व किंवा लाभ, इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस. बघू थोडक्यात आपण की व्यवसायाचे महत्त्व आणि लाभ हे एका समाजासाठी, एका राष्ट्रासाठी कसे फायदेशीर ठरतात आणि त्या व्यावसायिकाला कसे फायदेशीर ठरतात. नियमित उत्पादन किंवा खरेदी आणि विक्री करून नफ्याची प्राप्ती करणाऱ्या कृतीला व्यवसाय असे म्हणतात. म्हणजेच जर व्यवसायाचा विकास करावायचा असेल तर काय करायला पाहिजे की नियमित उत्पादन, वस्तूंची खरेदी विक्री आणि वस्तूंची खरेदी विक्री करून नफ्याची जी काही प्राप्ती होते ती नफ्याची प्राप्ती करण्याच्याच कृतीला व्यवसाय असे म्हणतात. वस्तू व सेवांची खरेदी विक्री करून लाभार्जन करणे हे व्यवसायाचे एक महत्त्वाचे उद्देश आहे. व्यावसायिक संस्था ह्या मानवी घटकांपुरतेच महत्त्वाचे नाही, तर त्या सामाजिक, राष्ट्रीय, राजकीय, अर्थशास्त्रीय आणि इतर क्षेत्राकरिता फार महत्त्वाचे आहे. जे काही व्यवसायासंदर्भातले जे उद्देश आहेत तर हे फक्त त्या व्यवसायापुरतेच मर्यादित नाही, त्या व्यवसायाच्या घटकापुरतेच मर्यादित नाही, तर ते सामाजिक, राष्ट्रीय, राजकीय, अर्थशास्त्रीय आणि इतर क्षेत्रासाठीही खूप महत्त्वाचे आहेत. ते आपण सविस्तर बघू. वापर. साधन संपत्तीचा पुरेपूर वापर. समाजात असलेल्या विविध प्रकारच्या साधन संपत्तीचा उचित व पुरेपूर वापर करून व्यावसायिक संस्था मानवाच्या हिताकरिता, त्यांच्या समाधानाकरिता निरनिराळ्या वस्तू व सेवांची निर्मिती करून समाजात पुरवठा करीत असतात. म्हणजेच समाजात ज्या काही विविध प्रकारचे ज्या काही साधन संपत्ती आहेत त्या उचित आणि पुरेपूर त्याचा वापर व्यावसायिक संस्थेने करावायला पाहिजे. व्यावसायिक संस्थेने त्याचा पुरेपूर आणि उचित वापर करायला पाहिजे. व्यावसायिक संस्था मानवाच्या हिताकरिता, त्यांच्या समाधानाकरिता निरनिराळ्या वस्तू आणि सेवांची निर्मिती करायला पाहिजे आणि ती वस्तू निर्मिती करून बाजारपेठेत त्या वस्तू पुरवठा करायला पाहिजे. त्यामुळे समाजाच्या हितासोबत निसर्गाने दिलेल्या अमाप साधन संपत्तीचा वापर व्यावसायिक संस्था करीत असतात. त्यामुळे समाजाचे हित व समाधान जोपासण्याकरिता व्यवसायाचे महत्त्व फार मोलाचे असते. जर समाजात जे काही व्यवसाय आहेत, व्यवसाय संस्था आहेत, तर यांनी विविध प्रकारच्या साधन संपत्तीचा उचित आणि पुरेपूर वापर करायला पाहिजे. व्यावसायिक संस्था मानवाच्या हिताकरिता आणि त्यांच्या समाधानाकरिता निरनिराळ्या सेवा सुविधा तर निर्मिती करतात, पण त्या समाजातही त्याचा पुरवठा करायला पाहिजे. त्यामुळे जो काही समाजाच्या हितासोबत निसर्गाने दिलेला अमाप साधन संपत्तीचा जो काही वापर आहे ते व्यावसायिक ते व्यावसायिक नियमितपणे करतातच. व्यावसायिक संस्था त्याचा वापर करीत असतात. त्यामुळे समाजाचे हित आणि समाधान जोपासण्यासाठी व्यवसायाचे महत्त्व फार मोलाचे असते आहे. नंतर आहे संस्था मोलाची भूमिका बजावते. समाजातील कुशल आणि अकुशल व्यक्तींना त्यांचा उदरनिर्वाह सुरळीत चालविण्याकरिता रोजगार देऊन त्यांना आर्थिक मदत व्यवसायाद्वारे करण्यात येते. जर एखादा व्यवसाय असेल तर व्यवसायाचा संबंध हा समाजाशी येतच असतो आहे आणि तो येणारच. समाजाशी जोपर्यंत व्यवसायाचा संबंध येणार नाही तोपर्यंत त्या व्यवसायाचा विकास होणार नाही. म्हणून समाजातील जे काही घटक आहेत त्या घटकांना रोजगाराची संधी, रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम हे त्या व्यावसायिकांचे असते, त्या व्यवसाय संस्थेचे असते आणि त्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. समाजातील जे काही कुशल आणि अकुशल जे काही कामगार आहेत, व्यक्ती आहेत, त्यांचा उदरनिर्वाह सुरळीत चालवण्याकरिता त्यांना रोजगार देऊन त्यांना आर्थिक मदत करणे हे व्यावसायिकांचे आदी कर्तव्य आहे. रोजगारांच्या संधीची उपलब्धता करून रोजगार पुरवठा करण्यामध्ये व्यावसायिक संघटनेचा हा एक मोठ्या प्रमाणात वाटा आहे. रोजगार निर्मिती करून समाजातील जी काही बेरोजगारी आहे ती दूर करता येतो आणि ती बेरोजगारी दूर करण्याच्या दृष्टीने व्यवसाय संघटनेचे महत्त्व अविस्मरणीय आहे. म्हणजेच
जो काही व्यवसाय आहे तो जर त्या समाजामधील जे काही अकुशल कामगार आहेत, व्यक्ती आहेत, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांना त्यांचा उदरनिर्वाह सुरळीत चालेल अशी व्यवस्था करून देणे, त्यांना आर्थिक मदत करणे इत्यादी कार्य त्या व्यवसाय संस्थेला सुद्धा करावी लागतात आणि रोजगार निर्मितीसुद्धा उपलब्ध करून द्यावी लागते. नंतरचा मुद्दा आहे वस्तू व सेवांची निर्मिती. वस्तू व सेवांची निर्मिती. मानव कल्याणाच्या भावनेतून व्यवसाय विविध वस्तू व सेवांची निर्मिती करीत असते. महत्त्वपूर्ण कार्य हे व्यावसायिक संस्था प्रामुख्याने करताना दिसतात. म्हणजे जे काही मानवी कल्याणाच्या संदर्भात, मानवी कल्याणाच्या भावनेतून व्यवसायात विविध ज्या काही वस्तू आणि सेवा निर्मिती केल्या जातात, त्या सेवांची आयात निर्यात, खरेदी विक्री करून ज्या काही ग्राहकांच्या आवडीनिवडी आहेत, ज्या काही ग्राहकांच्या त्या वस्तूसंदर्भात, त्या सेवेसंदर्भात ज्या काही इच्छा अपेक्षा आहेत आणि ज्या काही गरजा आहेत, याची जोपासना करणे त्या व्यावसायिकाला खूप महत्त्वाचे आहे. ग्राहकांना त्यांच्या गरजेप्रमाणे वस्तू व सेवांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करून त्यांना समाधानी करण्याचे कौशल्य हे व्यावसायिक संस्थेमध्येच असतो. मोठ्या प्रमाणात उत्पादन करून त्यांना योग्य व उचित किमतींना ग्राहकांना पोहोचवून त्यांचे कार्य सुलभ करण्याची शैली ही व्यावसायिक संस्थेतच दिसून येते. त्यामुळे ग्राहकात निर्माण होणारी उत्तम जीवनशैली आणि आनंदीमय जीवन याकरिता व्यवसायाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात दिसून येते. व्यावसायिक आपल्या व्यवसायात ज्या काही वस्तू निर्माण करतो आहे, तर ती वस्तू त्या ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार, इच्छा अपेक्षेनुसार निर्माण करणे खूप आवश्यक आहे. तर त्या वस्तू नुसत्या निर्माण करण्याचीच गरज नाही, तर त्या स्वस्त दरात बाजारपेठेत उपलब्ध करून देण्याची जिम्मेदारीसुद्धा त्या व्यवसाय संस्थेची असते. जर आपण योग्य वस्तू उचित किमतीनं ग्राहकांना पोहोचवून दिला तर ग्राहकांना आनंद होईल, त्यांची जीवनशैली ही आनंदमय होईल आणि याच्यात खूप मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा हा त्या व्यवसाय संस्थेचा असायला पाहिजे. नंतरचा मुद्दा विद्यार्थ्यांनो, अर्थशास्त्रीय स्थिरता आणि विकास. अर्थशास्त्रीय स्थिरता आणि विकास. व्यावसायिक संस्था प्रमाणात व्यापार व्यवसाय करून तसेच वस्तू व सेवांचे निर्यात व पुरवठा करून क्रय आणि विक्रय शक्तीला बळकट करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे व्यवसाय करीत असतात. ज्या काही व्यावसायिक संस्था आहेत, ह्या अर्थशास्त्राला पोषक असे वातावरण निर्माण करून देतात. म्हणजेच मोठ्या प्रमाणात व्यापार व्यवसाय करून तसेच वस्तू आणि सेवांची निर्यात व पुरवठा करून क्रय आणि विक्रय शक्तीला बळकट करून ते अर्थशास्त्रीय वातावरणात अनुकूल प्रभाव करतात, अनुकूलता निर्माण करतात. व्यवसायाच्या कार्यामुळे अर्थशास्त्राचा विकास साध्य करता येतो, कारण व्यावसायिक क्रिया ही अर्थशास्त्राबरोबरच संबंधित आहे. त्याचे मुख्य कारण असे की व्यवसाय हा नफा कमविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात येतो आणि अर्थशास्त्रात आर्थिक घटकांचाच विचार करण्यात येतो. त्यामुळे व्यावसायिक प्रक्रिया ही अर्थशास्त्राचा विकास आणि विस्तार करण्यास खूप महत्त्वाचे ठरत आहे. अर्थशास्त्रीय स्थिरता आणि विकास जर व्यावसायिकाने किंवा व्यवसाय संस्थेने जर विचार केला अर्थशास्त्राच्या संदर्भात, तर कोणत्याही व्यावसायिकांचा उद्देश हा नफा कमविण्याचा असतो आहे आणि नफा म्हटला म्हणजे तर त्याचा प्रत्यक्ष संबंध हा अर्थशास्त्राशी येतो, अर्थशास्त्रांच्या आर्थिक घटकांशी त्याचा प्रत्यक्ष संबंध येतो आणि त्यामुळेच व्यावसायिक प्रक्रिया ही अर्थशास्त्राचा विकास आणि विस्तार करण्यास महत्त्वाचे ठरत आहे. नंतरचा मुद्दा आहे अर्थचक्राला गती देणे. अर्थचक्राला गती देणे. व्यावसायिक संघटना ह्या अर्थचक्र गतिमान करणारे एक प्रेरक आहे, कारण व्यावसायिक संस्था ह्या व्यावसायिक प्रणालीतून समाजाकरिता व व्यवसायाकरिता संपत्ती व उत्पन्न निर्माण करण्याकरिता बनतो आहे. व्यावसायिक ज्या काही संघटना आहेत, ह्या अर्थचक्राशी गतिमान करणारे एक प्रेरक घटक आहेत, कारण व्यावसायिक संस्था
ह्या व्यावसायिक प्रणालीतून समाजाकरिता आणि व्यवसायाकरिता संपत्ती आणि उत्पन्न निर्माण करण्याकरिता एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. व्यावसायिक चक्रामुळे समाजाची आर्थिक प्रगतीही काय होतो आहे, सुधारते आहे आणि समाज आर्थिक दृष्टीने बळकट होतो आहे, गतिमान आणि शक्तिशाली बनत आहे. नंतर आहे परिवर्तन. 6वा मुद्दा, व्यवसाय क्रिया ही सामाजिक परिवर्तन घडविण्याकरिता आर्थिक किंवा औद्योगिक परिवर्तन घडवून आणण्याकरिता महत्त्वाची भूमिका बजावतो. नवनवीन वस्तू आणि सेवा, आधुनिकीकरण, सोयीसवलती व इतर अनेक प्रकारचे जे काही परिवर्तन आहेत ते अनेक प्रकारचे परिवर्तन घडविण्याकरिता व्यवसाय चक्राची क्रिया मोठ्या प्रमाणात महत्त्वाची आणि लाभदायक ठरते. एखाद्या व्यवसायाला परिवर्तन करायचं आहे, त्याचा विकास करावाचा आहे, तर व्यावसायिक क्रिया ही सामाजिक परिवर्तन घडविण्याकरिता जसे की आर्थिक किंवा औद्योगिक परिवर्तन घडवून आणावायचा असेल, नवनवीन वस्तू आणि सेवा ह्या तयार करावायच्या असतील, आधुनिकीकरणाचा विकास करावायचा असेल, सोयी सवलती व इतर जे काही अनेक प्रकारचे जे काही परिवर्तन आहेत ह्या परिवर्तन घडविण्याकरिता व्यवसाय चक्राची क्रिया फार मोठ्या प्रमाणात महत्त्वाची असते आहे आणि ती लाभदायकसुद्धा असतो आहे. नंतर आहे सरकारला मदत. आर्थिक, सामाजिक, राजकीय किंवा इतर कोणत्याही अडचणीत सरकारला मदत करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका व्यवसाय संस्था करीत असते. सरकारला तुटीच्या अंदाजपत्रकात वेळोवेळी मदत आणि मार्गदर्शन करण्याकरिता व्यवसाय आणि तयार असतात. मग ती आर्थिक मदत असो, सामाजिक मदत असो किंवा राजकीय मदत असो किंवा राजकीय मदतीशिवाय इतरत्र कोणत्याही प्रकारची जी काही मदत आहे किंवा कोणत्याही प्रकारची जर सरकारला अडचण येत आहे तर त्याच्यात महत्त्वपूर्ण भूमिका ही त्या व्यवसाय संस्थेची असतो आहे आणि व्यवसाय संस्था त्या अत्यंत प्रामाणिकपणाने आणि विश्वासपूर्वक ही सरकारला मदत करते आणि त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शनही सुद्धा करून घेतो आहे. नंतरचा मुद्दा आहे समाज कल्याण. 8वा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो, समाज कल्याण. व्यावसायिक संस्था ह्या समाजात राहूनच व्यवसायाच्या क्रिया पुरेपूर पार पाडत असतात. त्यामुळे समाज कल्याण करण्याच्या दृष्टीने व्यावसायिक संस्थेचे मार्गदर्शन व मदत लाभदायक आणि महत्त्वाची ठरत आहे. कोणताही जर व्यवसाय किंवा कोणतीही व्यवसाय संस्था ह्या समाजाच्या अधीन राहूनच कार्य करीत असतात, सरकारच्या अधीन राहूनच कार्य करीत असतात आणि कोणत्याही व्यवसाय संस्थेचा हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध हा समाजाशी येत असतो आणि त्या व्यवसाय संस्थेने सुद्धा समाज कल्याण म्हणजे समाजाचा विकास करावा आणि समाजाचा विकास करण्याच्या दृष्टीने व्यावसायिक संस्था नेहमी काय तत्पर असतात आणि व्यावसायिक संस्थेचे मार्गदर्शन आणि मदत नेहमी समाजासाठी लाभदायक आणि महत्त्वाचे ठरत आहे. तर हे झाले विद्यार्थ्यांनो व्यवसायाचे महत्त्व आणि लाभ. नंतरचा मुद्दा आपण बघूया, व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. की व्यवसायाची काय जबाबदारी आहे समाजासंदर्भात, सामाजिक जबाबदारी म्हणून व्यवसाय काय करतो आहे, त्याचे दायित्व काय आहे. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिझनेस. व्यवसायाची सामाजिक जबाबदारी म्हणजेच दायित्व आहे. परंतु नफा मिळविण्याच्या मर्यादेपेक्षा जास्त नफा कमविणे हा व्यवसाय नसतो आहे. म्हणजेच जी काही व्यवसाय संस्थेची जी काही मर्यादा आहे नफा कमविण्याची, त्या मर्यादेच्या आतमध्ये जर व्यवसाय नफा कमवित असेल तर त्याला मात्र व्यवसाय आपण म्हणू शकतो. पण नफ्याच्या मर्यादेपेक्षा जर जास्त नफा कमवित असेल तर याला व्यवसाय म्हणता येणार नाही. व्यवसायाला नफ्याच्या प्राप्तीबरोबरच सामाजिक दायित्व काय, याच्या प्रती आपल्या जबाबदाऱ्या काय आणि त्यांना समाधान मिळवून देण्याचा उद्देश हा व्यावसायिकांच्या मनात असायला पाहिजे. म्हणजेच व्यवसायाला नफ्याच्या प्राप्तीबरोबरच समाजाचे काही दायित्व आहे, त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्यांच्या समाधानासाठी व्यवसाय संस्थेने काय करायला पाहिजे. व्यवसायात नफ्याच्या प्राप्तीबरोबरच इतर सामाजिक जबाबदाऱ्या हाताळणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढे व्यवसायाला नफा मिळविणे आहे. कारण शेवटी व्यवसाय कोणताही असो त्याला समाजात राहूनच आणि समाजाच्या
अधीन राहूनच विविध घटकांचा उपयोग करून व्यवसाय करावा लागतो. व्यवसायाने जर सामाजिक उद्दिष्टे यांची पुरेपूर जोपासना केली नाही आणि जर जोपासना केली तर नफा आणि व्यावसायिक यश आपोआपच त्याच्या दारी पडत असते. जर कोणत्याही व्यावसायिकाने व्यवसायाचे उद्दिष्टे जे काही आहेत ते पुरेपूर करायला पाहिजे, त्याची जोपासना पूर्णपणे करायला पाहिजे, तरच व्यावसायिकांच्या पदरी नफा पडत आहे. कारण कोणताही व्यवसाय हा सामाजिक पाठिंब्याशिवाय यशस्वी होऊच शकत नाही. कारण प्रत्येक व्यवसायाचा आणि व्यावसायिक संस्थेचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध हा समाजाशी येत असतोच. व्यावसायिक संस्था चे घटक व्यवसायाला समाजात पुरवठा करीत असतात. थोडी प्रिंट मिस्टेक आहे या पुस्तकामध्ये, थोडं समजून सांगतो आहे मी तुम्हाला. जे काही व्यवसायाचे 4 महत्त्वाचे घटक आहेत, आपण कालच्या तासिकेमध्ये शिकलेले आहोत. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. या 4 घटकाशिवाय व्यवसाय, कोणताही व्यवसाय असो, यशस्वी होऊच शकत नाही. त्यामुळे व्यवसाय हा लाभार्जनाकरिता असावा, परंतु सामाजिक घटकांना व त्यांच्या दायित्वांना विसरणारा नसावा. कारण व्यवसाय कितीही यशस्वी झाला तरी त्याला समाजामध्येच यावे लागत आहे आणि समाजाच्या बाहेर जाण्याची गरज पडत नाही. मग तो कितीही जर एखादा व्यवसाय यशस्वी झाला असेल तरी मात्र तो समाजाच्या अधीनच राहून त्याला कार्य करावा लागतो आहे. नफा प्राप्त करण्याच्या उद्देशाने करण्यात येणाऱ्या सर्व आर्थिक क्रियांचा समावेश व्यवसायात होतो. परंतु आधुनिक काळात नफा जास्त मिळवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या संस्था दीर्घकाळापर्यंत टिकून राहू शकत नाही किंवा टिकू शकत नाही. जर नफा प्राप्त करण्याच्या उद्देशाने कोणताही व्यावसायिक जर व्यवसाय करत असेल तर त्यांनी मर्यादेपुरतेच नफा प्राप्त करावा आणि मर्यादेपुरतंच त्यांना नफ्याची प्राप्ती करून घ्यावी. परंतु आधुनिक काळात जास्त नफा कमविण्याच्या उद्देशाने कोणताही व्यावसायिक हा मात्र तयार असतो आणि त्याची नेहमीही जास्त नफा कमविण्याच्या उद्देशच त्याचा कोणत्याही व्यावसायिकाचा असतो आहे, त्याची धडपड असतो आहे. जर संस्था दीर्घकाळापर्यंत टिकून ठेवायच्या असतील तर मात्र व्यावसायिक संस्थेने जास्त नफ्याची आशा करू नये किंवा जास्त नफा कमावू नये. जो मर्यादित नफा आहे व्यावसायिक संस्थेनुसार तेवढाच कोणत्याही क्षेत्राचा आर्थिक व सामाजिक घटक व्यवसायाच्या क्रियेला किंवा चक्राला मोठ्या प्रमाणात प्रभावी करते. कारण आजच्या स्पर्धेच्या व तंत्रज्ञानाच्या युगात निव्वळ स्वतःच्या नफ्याचे किंवा लाभांचा विचार करून चालत नाही, तर व्यवसायाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहाय्य करणे, मदत करणे आणि मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक घटकांचा विचार करणे खूप गरजेचं आहे. आणि व्यावसायिकाला तर त्याचा विचार करणे खूप जास्त महत्त्वाचं आहे. जर कोणताही व्यावसायिक जास्त नफा कमवण्याच्या उद्देशाने व्यवसाय करत असेल तर त्याचा तो व्यवसाय दीर्घकाळापर्यंत टिकून राहूच शकत नाही. कारण जर तो मर्यादेपेक्षा जास्त नफा कमवित आहे आणि जास्त नफा कमवताना दिसत आहे तर साहजिक गोष्ट आहे तो भ्रष्टाचार करून जास्त नफा कमवित आहे. आणि जर भ्रष्टाचार करून जास्त नफा कमवण्याचा जर त्याचा उद्देश असेल तर तो व्यवसाय मात्र दीर्घकाळापर्यंत टिकून राहत नाही. यासाठी व्यवसायाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध समाजाशी येतो आहे आणि समाजाला विचारात घेऊनच व्यवसाय करायला पाहिजे. समाजातील लोकांना रोजगार, कुशल अकुशल व्यक्तींना त्याच्या योग्यतेप्रमाणे, त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे रोजगार देण्याचे कामसुद्धा ह्या व्यावसायिकांचे असतो आहे. व्यवसायाची सामाजिक दायित्व किंवा जबाबदारी म्हणजे सामाजिक घटकांच्या विस्तार आणि विकासाकरिता व्यावसायिक संस्थांद्वारे करण्यात येणारे सामाजिक हितांचे व कल्याणाचे प्रामाणिक प्रयत्न होय. व्यवसायातून स्वतःच्या जबाबदाऱ्याचे उत्तरदायित्व पुरेपूर सांभाळण्यास व्यवसायाचा विस्तार व विकास मोठ्या प्रमाणात साध्य करता येतो. जर व्यवसायाची सामाजिक दायित्व आणि जबाबदारी येते, सामाजिक हितांचे आणि कल्याणाचे प्रामाणिक
प्रयत्न करणे, व्यवसायातून स्वतःच्या जबाबदाऱ्याचे उत्तरदायित्व पुरेपूर सांभाळण्यास व्यवसायाचा विस्तार आणि विकास मोठ्या प्रमाणात साध्य करता येते. तर बघा, व्यवसायाच्या सामाजिक जबाबदारीचे वर्णन काय आहे. ग्राहकांप्रती व्यवसायाची भूमिका सकारात्मक असायला पाहिजे. कर्मचाऱ्यांप्रती व्यवसायाची भूमिका सकारात्मक असायला पाहिजे. समाजाप्रती व्यावसायिकांची भूमिका ही सकारात्मक असायला पाहिजे. शासनाप्रती व्यावसायिकांची भूमिका ही सकारात्मक असायला पाहिजे. भागधारकांप्रती, पुरवठादारांप्रती आणि भांडवलांप्रती या सर्व घटकांसंबंधी व्यावसायिकांची भूमिका ही सकारात्मक असायला पाहिजे. सकारात्मक जर त्याची भूमिका नसेल तर व्यवसाय हा यशस्वी होऊ शकणार नाही आणि व्यवसायाचे काय होतील, व्यवसाय आपला डुबेल, व्यवसाय हा दिवाळखोर निघेल. म्हणून व्यावसायिकांना या सगळ्या घटकांचा विचार करणे खूप आवश्यक आहे. विविध सामाजिक घटकांप्रती व्यवसायाला जबाबदारीचे पालन करावे लागते, कारण प्रत्येक घटक त्याच्या क्षमतेप्रमाणे व्यवसायाला पुरेपूर आणि वेळोवेळी मदतीचा हात देऊ शकतो. व्यवसायाच्या यशात जेवढा वाटा उद्योजकांचा आहे तेवढाच वाटा सामाजिक घटकांचा सुद्धा आहे. म्हणजेच व्यावसायिक संस्थेमध्ये व्यवस्थापकांचा जेवढा वाटा असतो आहे त्याच्यापेक्षा जास्त वाटा हा समाजांचा, ग्राहकांचा, कर्मचाऱ्यांचा, शासनाचा, भागधारकांचा, पुरवठादारांचा आणि भांडवलदारांचा सुद्धा वाटा असतो आहे. आणि म्हणून व्यवस्थापकाने या सर्वांना विचारात घेऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून आपला व्यवसाय करायला पाहिजे. जर या सर्वांना आपण विश्वासात घेतले नाही आणि व्यवसायाची सुरुवात केलो तर आपण शिकलेले आहोत या तासिकेमध्ये की व्यवसायाची सामाजिक जबाबदारी म्हणजेच व्यवसायाची समाजाप्रती काय जबाबदारी आहे, व्यवसायाने समाजासाठी काय जबाबदारी स्वीकारायला पाहिजे, त्याचे काय दायित्व आहे, आपण हे सविस्तरपणे शिकलेले आहोत. आणि पुढचा भाग पुढच्या तासिकेला घेऊया आणि इथेच थांबूया. धन्यवाद.